आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। कावेर धनगरवाडी येथे कथित अवैध मुरुम व माती उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय हानी झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या तक्रारीने रातभर चालायच्या 25 गाड्या झोपून गेले का चालवायचे। बघा हो सर, पाहा सर, पाहा तिकडं नाही ना सगळे आहे ना तर जमीन पहा कशी जमीन कोरलेली, पुढे जमीन बनणारी हो। इथं आम्हाला बागायत बसवायसारखी जागा आमची हो। 40-50 फूट खड्डे खंदून ठेवले त्यांनी, सगळे खड्डे खंदून ठेवले त्यांनी। बघा तुम्ही पाहा तिकडे कॅमेरे बी अपुरे पडतील, त्या मशनरी होत्या 10 कॅमेरे बी अपुरे पडतील, गाड्या हो पळण्याल एक मशीन याच्या साह्याने पळून गेले सगळं काही। 2 JCB, एक मोठं चेनचं मशीन आणि 4-5 ट्रॅक्टर, 25 गाड्या मोठाल्या हवा यांनी सगळं जवळ झोपल्यानंतर 12 नंतर रात्रीभर चालवायचे। गेले जे पोरं गेले रातभर बुलट एवढाच मोका आहे तुम्हाला। कोण म्हणतो देत नाही घेतल्या शहरात मी बोलतो नाही, अरे कोण म्हणतो देत नाही। या मुरुम माफियाचं करायचं काय, या वाहनांचं करायचं काय, या वाहनांचं बंदोबस्त केलाच पाहिजे। येतो रात्रीचा 100 नमस्कार, मी डॉक्टर सुकेश शेठ, पत्रकार। धनगरवाडीमध्ये भेट दिली तर या धनगरवाडीच्या या ठिकाणी अनेक लोक राहतात, मेंढपाळ लोक असतात। शासनामार्फत त्यांना ही जमीन चराईसाठी दिलेली आहे, शेती करून खा त्यासाठी दिलेली। परंतु काही महाभाग या ठिकाणी मुरुम चोर, रेती माफिया, मुरुम माफिया, काही लोक बुलडोजर घेऊन येतात, परत उत्खनन करून टाकलं शासनाचं। काही लोक नाही दूषणच सांगा डायरेक्ट शासो मलिदाय ते खाजगी लोक असतील, हरामखोर लोक असतील, त्यांचा निषेध आम्ही धनगर वस्तीच्या माध्यमातून निषेध करतोय। जर शासनाने या भागाकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सर्व धनगर वस्ती घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। इथं आंदोलन केलं तर आम्ही इथं अमर उपोषण बसू। जर लवकरात लवकर या हरामखोरांचा बंदोबस्त केला नाही, त्यांच्या गाड्या जप्त केल्या नाही तर आम्ही या ठिकाणी सर्व मेंढपाळ असतील, सर्व लोकांना घेऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। याची शासन नोंद घ्यावी। जर कधी मला भाग पडलं, मी इथं आंदोलन केलं, या लोकांना न्याय मिळवून देईल। जर तुमच्याकडून मिळत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही कुस्ती लढत तयार आहेत। शासनाने ही दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करायची पर्याय नाही। निषेध। सरकटी लाश प्रकरणात आझाद हिंद संघटनेनं तपासाची दिशा बदलण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार मुख्य आरोपींना वाचविण्यात
बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी लक्षात घेता आणि अनेक समस्या निर्माण झालेल्या हे पाहून आज बुलढाणा येथे अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर जिल्हा अपर अधीक्षक श्री गायकवाड साहेब यांची भेट घेऊन जिल्ह्यातील अनेक प्रलंबित मागण्या, वाढती गुन्हेगारी यावर प्रकाश टाकला. साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली आणि जवळपास सर्वच मागण्यांचं त्यांनी ताबडतोब फॉलोअप घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल सर्व पोलीस विभागाचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. बुलढाणा जिल्ह्यामधील काही ज्वलंत समस्या आहे. अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या, खून झालेल्या, या बाबतीत सर्व बाबतीत वास्तविक आमचं ते क्षेत्र नसतानाही पण बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या उद्देशानं आम्ही आज प्रत्यक्षामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांच्या लक्षात 1 तास त्यांच्याशी चर्चा केल्या, त्यांच्या या गोष्टी लक्षात आणून दिल्या आणि जनतेच्या हितासाठी हे आपण करावं म्हणून त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली. आम्ही त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रत्युत्तरं दिले आणि करू म्हणून सांगितलं. त्याबद्दल आम्ही सर्व वारकरी धर्मपरिषदेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अशीच चांगली कामं, सत्कर्म त्यांच्याकडून घडत राहो. जय हरी रामकृष्ण. जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सरकटी लाश प्रकरणामध्ये काही महत्त्वपूर्ण एव्हिडन्स पुरावे आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या या आजच्या बैठकीमध्ये सादर केले. 1 तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये सरकटी लाश आणि तथाकथित शिवानी कळमनेर हत्याकांड प्रकरणामध्ये जुनं हत्याकांड लपवण्यासाठी सदर गुन्हा स्वतःच्या नावावर घेणाऱ्या वडील पिता पुत्राची कसून चौकशी करावी, पोलिसांवर केलेली कारवाई ही तात्पुरती स्थगित करावी, यासह सिंदखेड राजा देऊळगाव राजामध्ये जे काही गो सन्मान करणाऱ्या महाराजांवर प्राणघातक हल्ला झाला त्यांच्यावर संबंधितावर कारवाई करणे, फरार आरोपींना अटक करणे यासह विविध प्रकरणं घेऊन आम्ही आज अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड साहेबांसोबत 1 तास मॅरेथॉन बैठक घेतली. बैठकीमधील आम्ही 10 मागण्यांपैकी 9 मागण्यांची पूर्तता त्यांनी त्वरित ऑन द स्पॉट केली. त्याबद्दल आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आणि वारकरी धर्मपरिषदेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. उरलेली एक मार्गी ही आमची येणाऱ्या 24 तासात 48 तासात ते पूर्ण करतील हा आशावाद आम्हाला आहे. धन्यवाद.